अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपले विषय आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने पुत्रदा एकादशी करायची असते. ह्या पुत्रदा एकादशीमध्येच खूप काही असे लपलेलं आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे सगळं काही ह्या एकादशीमध्ये आहे. संतान प्राप्तीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे एकादशी व्रत केले जातात. जर तुम्हाला वर्षभर एकादशी जर करायला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे व्रत आवर्जून करावे. प्रत्येकाने हे व्रत करावे आपल्या मुलांसाठी. नावच आहे पुत्रदा एकादशी. चला तर मग थोडं एकादशीविषयी आपण माहिती जाणून घेऊया आणि एकादशी कधी आहे ते पण पाहूया. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशीला आपण पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. ह्या एकादशीच्या पवित्रेपण आणि पावित्र्य एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. ह्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून भगवान विष्णूची पूजा करायची असते. म्हणजे आपल्या मनासारखं संतान प्राप्तीसाठी. पुत्रदा एकादशीचा उपवास करून मनोभावे पूजा करून आयुष्यात अनेक संकटे दूर होतातच आणि संतान प्राप्तीचं सुद्धा आपल्याला सुख भेटत असते. ही एकादशी श्रावण महिन्यात येत असते. ह्या काळात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात. ह्या दिवशी विधीनुसार आपण भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच, पण आपल्याला संतान प्राप्तीसुद्धा प्राप्त होते आणि मुलांची प्रगती होते. भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालनकर्ता आहेत आणि ह्या सृष्टीचं रचेता आहेत, म्हणजे रक्षण करणारे आहेत. रचेता हे ब्रह्मदेव आहेत आणि पालन करणारे भगवान विष्णू आहेत. म्हणून आपल्या मुलांचं संरक्षणासाठी आणि मनासारखं संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशी केली जाते. पुत्रदा एकादशी तिथी कधी आहे पाहूया. पुत्रदा एकादशी तिथी आहे 16 ऑगस्टला असणार आहे. ह्या दिवशी एकादशी तिथी 15 ऑगस्टला सकाळी 10:26 सुरू होईल, तर ऑगस्टला सकाळी 9:39 संपेल. तर उदय तिथीनुसार एकादशी व्रत हे 16 ऑगस्टलाच पाळले जाणार आहेत. 17 ऑगस्टला सकाळी 5:51 पासून ते 8:05 उपवास सोडायचा असतो. पुत्रदा एकादशीचं महत्त्व. पुत्रदा एकादशी व्रत केल्याने पुण्याचं प्राप्त होतेच. असे म्हटले जाते की ह्या एकादशीच्या व्रत पाळल्याने घरात धनधान्याने भरलेले राहते. घरात कधीही धन कमी पडत नाही. तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचंही आशीर्वाद प्राप्त होते. ह्या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिस्मनी यांना पुत्रप्राप्ती झाली होती, ह्या एकादशीचा व्रत केल्यानेच. म्हणून ह्या एकादशीचा व्रत पुत्रदा एकादशी पडले आहेत. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरी गंगाजल असेल तर पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे. जर तुम्ही नदीमध्ये जाऊन जर स्नान करत असाल, जवळ असेल, तर तुम्ही अतिउत्तम. जर तुम्हाला नदीला जाणं शक्य नसेल तर घरच्या पाण्यामध्ये गंगाजल, थोडीशी चिमटभर हळद टाकून स्नान करावे. भगवान विष्णूची आणि देवी लक्ष्मीची मूर्तीवर पिवळ्या कापड्यावर स्थापना करून गंगाजलाने अभिषेक करून तुळशीची माळ अर्पण करावी आणि पिवळे फुलं, पिवळी मिठाई अर्पण करावी आणि पंचोपचार पूजा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून धूप ओवाळून घ्यावे. नैवेद्य अर्पण करून आपली मनोकामना भगवंताला सांगावे. उपवास करण्यापूर्वी व्रताचा संकल्प करावा तेवढंच गरजेचं असते.
आपल्याला त्या दिवशी ह्या व्रत आपण पुत्रदा एकादशी व्रत करत आहो असं संकल्प पहिल्या उठल्यावर सकाळी लवकर उठून स्नान करून संकल्प करून पुढची पूजा करायला सुरुवात करावी. पूजेनंतर आरती करावी, पंचामृत अर्पण करावे, नैवेद्य अर्पण करून तुळशीपत्र ठेवून नैवेद्य अर्पण करून भगवंताला नैवेद्य दाखवावे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने भगवान श्रीहरीची पूजा करायची आहे. तसेच ह्या दिवशी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तर करायचंच आहे. दिवसभरामध्ये कधीही सुद्धा तुम्ही एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचं आहे. आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी विष्णू सहस्त्रनाम हे अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपल्याला सकाळ संध्याकाळ किंवा तुम्ही तुमच्या वेळेमध्ये कधीही ह्या विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करू शकता. तसेच गीतेचा 15वा अध्यायाचं पाठन करू शकता, व्यंकटेश्वर स्तोत्र वाचन करू शकता, श्रीसूक्त पुरुष सूक्ताचं पाठन करू शकता, संतान प्राप्ती मंत्र तुम्ही पाठ करू शकता. संतान प्राप्ती मंत्र तुमचं नित्य ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये मंत्र विभागामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं मंत्र दिसून जाईल. तर संतान प्राप्ती मंत्र असा आहे: देवकी सुत गोविंदम वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्णम त्वमहम शरणागतम. हे मंत्र संतान प्राप्त गोपाळ मंत्र आहे. भगवान विष्णूच्या मूर्तीवर, बालकृष्णाच्या मूर्तीवर दररोज 108 वेळेस अभिषेक करून, ते दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करून ते तीर्थ पती पत्नीने दररोज घेतल्याने आपल्या मनासारखं संतान प्राप्ती होते आणि आपल्याला लवकर संतान प्राप्तीचं सुख प्राप्त होते. तर हे मंत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नित्य ग्रंथामध्ये हे मंत्र दिलेलं आहे. नाहीतर मग तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. संतान गोपाल मंत्र, देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्णम त्वमहम शरणागतम हा मंत्र आहे. तर ह्या मंत्राचा आपल्याला 108 वेळेस भगवान विष्णू बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि ते तीर्थ पती पत्नीने दोघांनीही घ्यायचं आहे. तर हे संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीपासून तर हे 40 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. 40 दिवस अशा प्रकारे तीर्थ दोघं पती पत्नीने घ्यायचं आहे. आता पती आपला जॉबला जातो तर घरी राहत नाही, तर मग काय करावे? तर पत्नीने सकाळी भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ तसेच ठेवावे. मग संध्याकाळी पती ज्यावेळेस घरामध्ये येतात त्यावेळेस दोघांनीही पण ते तीर्थ घ्यावे. किंवा सकाळी जर लवकर जात असेल तर ते अभिषेक करून तीर्थ घेऊन मग तुम्ही घरच्या बाहेर पडू शकता. जर लवकर जायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही ते तीर्थ घेऊ शकता. असं तुम्ही पुत्रदा एकादशीपासून सलग 40 दिवस करायचं आहे. लेडीजचे मधले 5 दिवस स्किप करायचे आहे आणि लगातार आपल्याला 40 दिवस ही सेवा करायची आहे. संतान प्राप्तीसाठी आणि मनासारखी संतान प्राप्तीसाठी. संतान तर प्राप्त होतात, पण अशी महान संतान आपल्या पोटाला जन्माला यायला पाहिजे. अशी पुण्य आत्मा आपल्या पोटात जन्माला यायला पाहिजे. म्हणून आपण भगवान श्रीहरीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ह्या मंत्राचा जप करून आपल्याला ते तीर्थ घ्यायचं आहे. हे तुम्ही सेवा करून पहा. संतान प्राप्ती होतेच आणि आपले मुलं प्रगतिशील होतात. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कोणत्याही कसल्याही अडचणी येत नाहीत. तर ही संतान प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. तर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. काही अजून विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. शुभ दिवस जावो. धन्यवाद.